Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. In your previous lecture, you have studied what is the meaning of management and definitions of management. In it, you have been given two numbers of definition, and all these definitions have been studied by different thinkers. First definitions according to Harold Kuntz and second definitions according to George R. Terry. Okay, and today's lecture we are going to study the characteristics of management, and 14 numbers of characteristics are given. In today's lecture, we are going to study first 5 characteristics, first 7 characteristics. Okay. So first, characteristics of management. First characteristics title is management is a purposeful activity. Listen carefully. Second, management is a functional concept. Third, management is associated with efforts of a group. Fourth, management is universal. Managers are not necessarily owners. 6 number, management is a system of authority. And 7 number, management is a social science. Okay, so these are 7 number characteristics in today's lecture we are going to study. And then second 7 characteristics, management is an integrating process, existence of objectives, working with and through people, a continuous process, multidisciplinary, art as well as science and a profession. ओके, सो या पद्धतीनं तुम्हाला 14 नंबर्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स दिलेली आहेत. सो आजचं जे आपलं लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट 7 कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते आपण स्टडी करणार आहोत. ओके, प्रिव्हियस लेक्चर आपलं जे झालं त्या लेक्चरला आपण मॅनेजमेंट म्हणजे काय, मॅनेजमेंटची डेफिनेशन काय आहे आपण पाहिलं. मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याचं फॉर एक्झाम्पल क्रिकेटच्या ग्रुपचं मी तुम्हाला एक एक्झाम्पलसुद्धा त्या ठिकाणी दिलं होतं. ओके, सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅनेजमेंट, यामध्ये पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आपलं काय आहे तर मॅनेजमेंट इज अ पर्पजफुल ॲक्टिव्हिटी. बघा, मॅनेजमेंट एखाद्या गोष्टीचं आपण मॅनेजमेंट करत असतो किंवा बिझनेसमध्ये मॅनेजमेंट करत असताना मॅनेजमेंट हे विदाऊट पर्पजचं केलं जातं का तर नाही, कारण मॅनेजमेंट कसं आहे ती एक पर्पजफुल ॲक्टिव्हिटी आहे. इट इज कॅनॉट बी ॲन ॲक्सिडेंटल आउटकम. बघा, मॅनेजमेंट जी आहे ती एक उद्देशपूर्ण एक ऑब्जेक्टिव्हफुल ॲक्टिव्हिटी आहे, परंतु ती अशी आहे का की त्यामध्ये ॲक्सिडेंट घडू शकतात नाही. त्याच्यामध्ये काहीतरी पर्पज आहे परंतु त्यामध्ये ॲक्सिडेंट होण्याची शक्यता नसते, ते शक्यता तिथं कमी असते. इट इज नॉट एमलेस ॲक्टिव्हिटी. बघा, मॅनेजमेंट ही कशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी आहे तर त्यामध्ये एक काहीतरी जो काही ग्रुप काम करत असतो त्या ग्रुपचं काहीतरी एक कॉमन ऑब्जेक्टिव्ह असतं. विदाऊट ऑब्जेक्टिव्ह आपण मॅनेजमेंट करू शकत नाही. सो मॅनेजमेंट जर करायचं असेल आपल्याला तर ऑब्जेक्टिव्ह आपलं असणं महत्त्वाचं आहे. ओके, सो इट इज अ नॉट ए एमलेस ॲक्टिव्हिटी. दॅन इट ऑलवेज रिक्वायर्ड अ सर्टन ऑब्जेक्टिव्ह ऑर पर्पज. बघा, मॅनेजमेंटमध्ये नेहमी आपल्याला एक ऑब्जेक्टिव्ह आपला असणं आवश्यक आहे, एक एम आपला असणं आवश्यक आहे की ते एम ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी ग्रुपमधले सर्व एम्प्लॉईज काय करत असतात, एक प्रत्येकजण आपला रोल काय करत असतात, प्ले करत असतात. व त्या ठिकाणी एक मॅनेजर असेल, त्यानंतर जे काही एम्प्लॉईज असतील, काही एम्प्लॉई मशीनवर काम करणारे असतील, काही एम्प्लॉई ट्रान्सपोर्टेशनमध्ये काम करणारे असतील, काही एम्प्लॉई सेलिंगमध्ये काम करणारे असतील. सो या पद्धतीचे इच अँड एव्हरी एम्प्लॉई काय करत असतो, आपला इंडिव्हिज्युअल लेवलवरती रोल हा प्ले करत असतो आणि ती चांगल्या पद्धतीनं प्ले करत असतो. इट इज अ मीन्स टू अकम्प्लिश द प्रीडिटरमाइंड गोल. ओके, काय सांगितलं आहे की व्यवस्थापनामध्ये मॅनेजमेंटमध्ये एक उद्देश असतो, एक ऑब्जेक्टिव्ह असतं, एक
एम असतो तो कंप्लीट करण्यासाठी सर्वजण ट्राय करत असतात. त्याचबरोबर ती अगोदर जे काही पूर्वनियोजित केलं जातं, अगोदर जे काही प्रीडिटरमाइंड गोल जे गोलचं जे स्ट्रक्चर केलेलं असतं किंवा अगोदर जी काही ऑब्जेक्टिव्स ठरवलेले असतात ते साध्य करण्यासाठी मॅनेजमेंट काय करत असतं, काम करत असतं. कारण विदाऊट मॅनेजमेंट आपण आपलं ऑब्जेक्टिव्ह, आपलं एम जे असणार आहे ते अचीव करू शकत नाही. ओके, सो इट इज अ मीन्स टू अकम्प्लिश द प्री डिटरमाइंड गोल. जे काही तुम्ही अगोदर ठरवलेले ऑब्जेक्टिव्ह जे तुमचे असतील ते तुमचे जर साध्य करायचे असेल तुम्हाला, तर नक्कीच तुम्हाला तिथं काय करावं लागणार आहे, तुमचं मॅनेजमेंट चांगलं असणं गरजेचं आहे. तुम्हाला तिथं मॅनेजमेंट करावं लागणार आहे. ओके, मॅनेजमेंट एम टू रिपीटिंग रिच रिझल्ट इन इकॉनॉमिक्स टर्म्स. मग काय सांगितलं जातं तर इकॉनॉमिक्स टर्म, इकॉनॉमिकली जर आपण पाहायला गेलो तर इकॉनॉमिकली आपल्याला जर स्ट्रॉंग व्हायचं असेल तर आपले जे काही मॅनेजमेंट आहेत आणि मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते आपल्याला तिथे अचीव करणं गरजेचं आहे. सो मॅनेजमेंट इज अ पर्पजफुल ॲक्टिव्हिटी. मॅनेजमेंट ही काय आहे, एक पर्पजफुल ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह कॉमन, एका ग्रुपचं एक ऑब्जेक्टिव्ह असतं, एक एम असतं, जे की अचीव करण्यासाठी सर्व एम्प्लॉई काय करत असतात, प्रयत्न करत असतात. ते त्या प्रत्येकजण आपापला रोल तिथं प्ले करत असतं, त्या प्रोसेसमध्ये मदत करत असतं. द सक्सेस ऑफ मॅनेजमेंट डिपेंड ऑन द एक्सटेंट टू विच द डिझायर ऑब्जेक्टिव्ह आर अटेन्ड. काय सांगितलं आहे, ज्या वेळेला एखाद्या ग्रुपमध्ये सर्व एम्प्लॉई आपलं एक कॉमन ऑब्जेक्टिव्ह, कॉमन एम अचीव करण्यासाठी धडपडत असतात, स्ट्रगल करत असतात, त्यावेळेला नक्कीच तिथं सक्सेस मिळणार आहे. आणि जे काही मॅनेजमेंटचं सक्सेस असणार आहे त्यामध्ये आपले ऑब्जेक्टिव्ह किती प्रमाणामध्ये साध्य होत आहेत यावरती तुम्ही किती कार्यक्षम आहात किंवा एम्प्लॉईज किती कार्यक्षम आहेत ते आपल्याला तिथे दिसून येतं. म्हणजेच तुमचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत, जे की तुम्ही ठरवलेले ऑब्जेक्टिव्ह आहेत, फिक्स केलेले ऑब्जेक्टिव्ह आहेत, ते किती प्रमाणामध्ये, किती लिमिटमध्ये सक्सेस होतात याच्यावरती तुमच्या मॅनेजमेंटचं सक्सेस हे डिपेंड असतं. सो तुमचं मॅनेजमेंट जे असणार आहे ते प्रॉपर असणं गरजेचं आहे. मॅनेजमेंटमध्ये जो काही तुमचा मॅनेजर असेल त्याचं तुमचा जो ग्रुप असणार आहे, तुमची जी टीम असणार आहे त्याच्यावरती प्रॉपर कंट्रोल असलं पाहिजे. त्या मॅनेजरनी प्रॉपरली आपल्या त्या टीमला, आपल्या त्या ग्रुपला प्रॉपरली गाईड केलं पाहिजे, त्यांना डायरेक्ट केलं पाहिजे, त्यांच्यावरती कंट्रोल ठेवलं पाहिजे. सो मॅनेजमेंट हे महत्त्वाचं आहे आणि त्यावेळेलाच तुमचं मॅनेजमेंट हे सक्सेस होऊ शकतो, तुमचा बिझनेस हा तिथं सक्सेस होऊ शकतो किंवा तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी करायची ती तुमची ॲक्टिव्हिटी तिथे सक्सेस होऊ शकते. ओके, सो दिस इज अ फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, मॅनेजमेंट इज अ पर्पजफुल ॲक्टिव्हिटी. देन सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स टायटल इज मॅनेजमेंट इज अ फंक्शनल कन्सेप्ट. बघा, मॅनेजमेंट ही कशी आहे, एक फंक्शनल कन्सेप्ट आहे ज्यामध्ये वेगवेगळी प्रोसेस केली जाते, वेगवेगळे कार्य यामध्ये केले जातात, वेगवेगळे फंक्शन यामध्ये काम करत असतात. इट इन्क्ल्यूड्स डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. ओके, इट इन्क्ल्यूड्स डिफरंट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. मॅनेजमेंट ही एक अशी ॲक्टिव्हिटी आहे, अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये मॅनेजमेंटचे डिफरंट फंक्शन काय करत असतात, वर्क करत असतात, काम करत असतात, प्रोसेसमध्ये ते असतात. आणि इट इज अ नॉट रेफर टू मॅनेजरियल पर्सनल. ओके, काय सांगितलं आहे तर मॅनेजमेंटमध्ये जो काही व्यवस्थापक असेल, जो काही मॅनेजर असेल, जो की मॅनेजमेंट करत असेल, त्याचा थेट संबंध संदर्भ जो असेल तो कर्मचाऱ्यांचा संदर्भ तिथे येतो का, तर कर्मचाऱ्यांचा मॅनेजमेंट करताना संदर्भ येत नाही. फक्त मॅनेजमेंट करताना जो काही त्या बिझनेसचा मॅनेजर असेल किंवा ओनर असेल त्याचा संदर्भ तिथे येत असतो. It is a process, is a evidence through it is a function or by the result of its efforts, order lines, informed employees by and spirit and adequate output. अतिशय महत्त्वाचं आहे की काय सांगितलं आहे, ज्या वेळेला मॅनेजमेंट केलं जात असतं त्यावेळेला वेगवेगळ्या प्रोसेस केल्या जातात. त्यामध्ये प्लॅनिंग असेल, कोऑर्डिनेशन असेल, कंट्रोलिंग असेल, सुपरवायझिंग असेल,
सो डिफरंट टाईप्सच्या काय केल्या जातात, प्रोसेस इथं केल्या जात असतात मॅनेजमेंटमध्ये. आणि त्याची उपस्थिती कशाद्वारे किंवा कोणत्या कार्याद्वारे किंवा त्यांच्या प्रयत्नाद्वारे, परिणामांद्वारे, मग जे काही तुम्हाला सांगितलं जातं आहे की एफर्ट्स असतील, कर्मचाऱ्यांचे जे काही एफर्ट्स असतील त्याद्वारे आपल्याला मॅनेजमेंट हे सक्सेस झालेलं दिसून येत असतं. त्यानंतर जे काही आपल्याला इन्फॉर्म एम्प्लॉई असतील, त्यानंतर सूचित कर्मचारीच काही असतील किंवा उत्साही जे काही कर्मचारी असतील ते, किंवा ऑर्डर लाईन्स असतील ज्या, त्याद्वारे आपल्याला काय दिसून येत असतं की मॅनेजमेंट हे कशा पद्धतीनं आपलं काम करत आहे किंवा कशा पद्धतीनं सक्सेसच्या दिशेने निघालेलं आहे, सक्सेसच्या वेने निघालेले आहे, आपल्याला तिथं दिसून येत असतं. इट इम्प्लाइज द स्किल इन गेटिंग थिंग्स डन थ्रू अ पीपल. बघा, जे काही लोक असतात त्या लोकांद्वारे गोष्टी पूर्ण करण्याचं स्किल जे आहे ते मॅनेजमेंट इथं दाखवून देत असतं. कारण मॅनेजमेंटमध्ये लोकांच्याद्वारे, मॅनेजमेंट काय आहे तर आर्ट आहे. तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं, मी प्रिव्हियसच्या लेक्चरमध्ये बोललो आहे आपण की मॅनेजमेंट काय हे आर्ट आहे. मग ते आर्ट हे मॅनेजमेंट जे आर्ट आहे ते लोकांथ्रू काय केलं जात असतं, दाखवलं जात असतं. लोकांच्या मदतीने ते काय केलं जात असतं, केलं जात असतं. मॅनेजमेंट हे विदाऊट पीपल होणार आहे का तर नाही, लोकांच्या मदतीनंच आपल्याला मॅनेजमेंट हे करावं लागणार आहे. इट गिव्ह लाईफ टू मटेरियल्स, मशिनरी अँड मनी. बघा, मॅनेजमेंट काय करतं तर जे काही मशिनरी असतील, ज्या काही मटेरियल्स असतील आणि जो काही मनी असेल, जो की आपण आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत, त्याला लाईफ देण्याचा प्रयत्न इथं करत असतं. It is a rational and intellectual process that need to be performed continuously. Okay, perform continuously. आणि ज्या वेळेला मॅनेजमेंट हे आपले इक्विपमेंट्स असतील, त्यामध्ये मशिनरीज असतील, आपले मनी असेल, मटेरियल्स असेल, यांना लाईफ देण्याचा प्रयत्न करतो. मग हे काय सांगितलं जातं तर ही एक तर्कसंगत आणि बौद्धिक प्रक्रिया आहे. कशी प्रक्रिया आहे, रॅशनल अँड इंटेलेक्च्युअल प्रोसेस. ही कशा पद्धतीची प्रोसेस आहे तर इट इज अ रॅशनल अँड इंटेलेक्च्युअल प्रोसेस दॅट नीड, ह्याला आपल्याला कशाची गरज असते तर याला आपल्याला सातत्याची गरज असते, कंटिन्युटीची गरज असते. आणि मॅनेजमेंटमध्ये कंटिन्युटी असणं अतिशय महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. डिसिजन मेकिंग, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग, coordinating are some of the function of management. मॅनेजमेंटचे फंक्शन कोणकोणते आहेत तर मॅनेजमेंटचे फंक्शन लाईक डिसिजन मेकिंग, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग. ओके, सो दीज आर ऑल मॅनेजमेंट फंक्शन्स. Okay, so this is a management is a functional concept. Second characteristics, and third number characteristics title is management is associated with efforts of a group. बघा, अगोदर सांगितलं आहे मॅनेजमेंट म्हणजे काय. मिनिंगमध्ये आपण पाहिले की ग्रुपमध्ये ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. मग ते कोणकोणते ग्रुप असतील, रिलिजियस ग्रुप असतील, पॉलिटिकल ग्रुप्स असतील, त्यानंतर सोशल ग्रुप्स असतील, बिझनेस असेल. सो मग काय सांगितलं यामध्ये, मॅनेजमेंट इज असोसिएटेड विथ एफर्ट्स ऑफ ए ग्रुप. म्हणजेच काय तर मॅनेजमेंट हे एखाद्या ग्रुपचे जे काही एफर्ट्स आहेत, त्यांचे जे काही प्रयत्न आहेत त्याच्याशी काय आहे, संबंधित आहे, त्याच्याशी रिलेटेड आहे, त्याच्याशी निगडीत आहे. ओके, मग काय सांगितलं जातं यामध्ये तर इट इज वन ऑफ इफ इट इज ए वन मॅन शो द क्वेश्चन ऑफ मॅनेजमेंट डज नॉट अराइज. बघा, अगोदर प्रिव्हियस जे लेक्चर जे झालं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मॅनेजमेंटमध्ये आपल्याला वन मॅन शो होतो का तर वन मॅन शो होत नाही. आपल्याला ग्रुप ॲक्टिव्हिटीज, ग्रुप आपल्याला शो होत असतात. मॅनेजमेंटमध्ये आपल्याला ग्रुप दिसत असतात, एम्प्लॉईज आपल्याला, लोक आपल्याला ग्रुपमध्ये दिसत असतात. कुठलाही एकटा माणूस मॅनेजमेंट करू शकत नाही. सो मॅनेजमेंट ही कशी ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. तर काय सांगितलं जातं यामध्ये, जर वन मॅन शो असेल तर मॅनेजमेंटचा प्रश्न उद्भवतो का तर मॅनेजमेंटचा प्रश्न आपल्याला इथं उद्भवत नाही. जर वन मॅन शो असेल परंतु वन मॅन ऐवजी जर आणखीन मॅन्स तिथं असतील तर आपल्याला तिथं मॅनेजमेंटचा प्रश्न इथं उद्भवत असतो. मॅनेजमेंटसाठी आपल्याला तिथं क्वेश्चन मार्क तिथं निर्माण होतो.
काय सांगितलं आहे, इफ इट इज ए वन मॅन शो, जर एका माणसाचा शो असेल तर तिथं मॅनेजमेंटचा क्वेश्चन येतो का, तो मॅनेजमेंटचा क्वेश्चन तिथं येत नाही. व्हेरेवर अँड वेरेवर, whenever and wherever more person come together to accomplish a common objective, management play a important role. काय सांगितलं जातं आहे, जेव्हा जेव्हा किंवा ज्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पर्सन एकत्र येतात, पीपल एकत्र येतात, ते एकत्र येतात आणि त्या सर्वांनी मिळून एक ग्रुपमध्ये त्यांचं एक कॉमन ऑब्जेक्टिव्ह तयार होतं, त्यावेळेला मॅनेजमेंटला आपली महत्त्वाची भूमिका तिथं प्ले करावी लागत असते. इम्पॉर्टंट रोल तिथं त्याला मॅनेजमेंटला प्ले करावा लागत असतो. कारण ज्या वेळेला सर्व लोक एकत्र येतात, ग्रुप एकत्र येतो आणि त्यांचं एक कॉमन ऑब्जेक्टिव्ह, कॉमन एम ठरलेलं असतं, फिक्स केलेलं असतं आणि ते कंप्लीट करायचं असतं, ते साध्य करायचं असतं, त्यासाठी मॅनेजमेंट इम्पॉर्टंट रोल तिथं प्ले करत असतो. ज्या वेळेला एकटा व्यक्ती असतो त्यावेळेला मॅनेजमेंटचा प्रश्न आपल्याला निर्माण होत नाही, परंतु ज्या वेळेला एखादा ग्रुप येतो त्यावेळेला आपल्याला मॅनेजमेंटचा प्रश्न इथं मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतो आणि मॅनेजमेंटला आपला इम्पॉर्टंट रोल तिथं प्ले करावाच लागतो. मॅनेजमेंट कोऑर्डिनेट इंडिव्हिज्युअल एफर्ट्स इनटू ए टीम. इट गेट्स थिंग डन बाय विथ अँड थ्रू द एफर्ट्स ऑफ द टीम ऑर ग्रुप ऑफ पीपल. काय सांगितलं जातं आहे, मॅनेजमेंट जे आहे ते इंडिव्हिज्युअल लेवलवरती जेवढ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले जातात त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न हे ग्रुपमध्ये केले जातात. बघा, एखादी व्यक्ती इंडिव्हिज्युअल लेवलवरती जितक्या प्रमाणामध्ये ती काम करते त्याच्यापेक्षा जास्त काम ती ग्रुपमध्ये करत असते आणि एखादी व्यक्ती इंडिव्हिज्युअल लेवलवरती कशा पद्धतीनं बिहेवियर करते त्याच्यापेक्षा वेगळं बिहेवियर ती व्यक्ती ग्रुपमध्ये गेल्यानंतर करत असते. ओके, मग सांगितलं काय जातं तर एखादी व्यक्ती ही वैयक्तिक असताना इंडिव्हिज्युअल लेवलवरती जे काही प्रयत्न करते त्या प्रयत्नांना एका ग्रुपमध्ये गेल्यानंतर समन्वयित करावं लागतं, कोऑर्डिनेट करावं लागतं आणि ही जी कार्य केली जातात ती एका ग्रुपच्या आणि लोकांच्या किंवा ग्रुपच्या थ्रू केले जातात आणि त्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाद्वारे हे वेगवेगळे कार्य केले जातात किंवा हे प्रयत्न केले जातात आणि लोकांच्या कार्याद्वारे केलेले प्रयत्न, एका ग्रुपच्या द्वारे केले जाणारे प्रयत्न जे आहेत ते नक्कीच बिझनेसला किंवा तुम्ही जी ॲक्टिव्हिटी करताय त्या ॲक्टिव्हिटीला सक्सेस करत असतात. आता आपण काय बघतोय तर मॅनेजमेंट आपण कशाबद्दल बघतोय तर आपण या अगोदर काय बघितलं, पार्ट बिझनेस, त्यानंतर आपण आता बघतोय मॅनेजमेंट. सो इच अँड एव्हरी बिझनेससाठी मॅनेजमेंट हे किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला इथं समजत असेल. देन 4th नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स आपलं आहे ते आहे मॅनेजमेंट इज युनिव्हर्सल. ओके, मॅनेजमेंट इज युनिव्हर्सल. मग मॅनेजमेंट इज युनिव्हर्सल यामध्ये काय सांगितलं जातं तर मॅनेजमेंट इज कन्सर्न विथ ह्युमन ॲक्टिव्हिटी अँड इट प्रोव्हाइड्स ऑल ऑर्गनायझेशन. बघा, अतिशय महत्त्वाचं आहे. मॅनेजमेंट काय आहे, ही एक मॅनेजमेंट एक ॲक्टिव्हिटी आहे, त्याचबरोबर ती मॅनेजमेंट कन्सर्न with human activity and it provides all organization. मॅनेजमेंट काय आहे, युनिव्हर्सल सांगितलं आहे. मॅनेजमेंट इज युनिव्हर्सल. मॅनेजमेंट हे सर्वत्र करावं लागतं, सर्वत्र आहे आणि सर्वत्र आपल्याला करावं लागतं. त्याचबरोबर ती मॅनेजमेंट काय आहे, मॅनेजमेंट एक ॲक्टिव्हिटी आहे, ती ह्युमन ॲक्टिव्हिटीशी संबंधित असणारी ॲक्टिव्हिटी आहे की ज्यामध्ये सर्व संस्था येतात किंवा त्या मॅनेजमेंटमध्ये सर्व संस्था व्यापलेल्या आहेत, त्या सर्व संस्था त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्याचबरोबर ती द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर युनिव्हर्सल. बघा, मॅनेजमेंटचे जे काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ते कसे आहेत, ऑल ओव्हर आहेत. ओके, ज्या पद्धतीनं मॅनेजमेंट ऑल ओव्हर आहे त्या पद्धतीनं मॅनेजमेंटचे जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, बेसिक मिनिंग्स आहेत त्या ऑल ओव्हर आहेत. ओके, दे कॅन बी अप्लाइड इन ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन सच ॲज बिझनेस, सोशल, एज्युकेशनल, रिलिजियस, पॉलिटिकल etc. मग काय सांगितलं जातं आहे तर मॅनेजमेंटचे बेसिक प्रिन्सिपल ऑल ओव्हर आहे, त्याचबरोबर ती मॅनेजमेंट
मॅनेजमेंटचा जो काही आकार आहे म्हणू शकतो आपण त्याला, किंवा टाईप आहे त्याचा, त्याचबरोबर ती बिझनेस असेल. बघा, मॅनेजमेंट बिझनेस असेल किंवा सोशल ॲक्टिव्हिटी असेल किंवा एखादी एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी असेल, एखादी रिलिजियस ॲक्टिव्हिटी असेल, एखादी पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी असेल, त्या सर्वामध्ये आपल्याला मॅनेजमेंट हे दिसून येत असतं. दॅन इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर साईज, नेचर अँड ऑब्जेक्टिव्ज. काय सांगितलं जातं बघा, की थोडक्यामध्ये सांगायचं म्हणलं तर ज्या ठिकाणी निसर्ग आणि उद्दिष्टे असं म्हणू शकतो आपण, नेचर अँड ऑब्जेक्टिव्ह, यामध्ये ज्या पद्धतीचं मॅनेजमेंटचं नेचर आहे, ज्या पद्धतीचं बिझनेसचं नेचर आहे, बिझनेसचे ऑब्जेक्टिव्ज आहेत, बिझनेसची साईज आहे, त्या पद्धतीनं मॅनेजमेंट काम करत असतं. इन शॉर्ट वेअर देअर इज अन ऑर्गनायझेशन देअर इज मॅनेजमेंट. बघा, वेअर देअर इज अन ऑर्गनायझेशन देअर इज मॅनेजमेंट. तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये, की वेअर देअर इज अन ऑर्गनायझेशन देअर इज डॅश डॅश. आन्सर असेल तुमचं मॅनेजमेंट. ओके, कोणता क्वेश्चन विचारला जाऊ शकतो? वेअर देअर इज अन ऑर्गनायझेशन देअर इज मॅनेजमेंट. जिथे ऑर्गनायझेशन आहे, संघटना आहे, संघ आहे, ग्रुप आहे, व्यवसाय आहे, त्या ठिकाणी आपल्याला मॅनेजमेंट हे करावं लागतं. इन शॉर्टमध्ये ओके, जिथे एक संस्था आहे तिथं व्यवस्थापन आहे आणि ते करणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पॉईंट जर आपण पाहिला गेला तर तो पॉईंट आपला आहे, मॅनेजर आर नॉट नेसेसरीली ओनर्स. बघा, काय सांगितलं यामध्ये, मॅनेजर हा मालक नसतो किंवा मॅनेजर हे मालक नसतात. त्यामध्ये ड्यू टू कॉम्प्लेक्सिटी अँड लार्जनेस प्रेझेंट बिझनेस मॅनेजमेंट इज सेपरेट फ्रॉम ओनरशिप. काय सांगितलं आहे तर कॉम्प्लेक्सिटी किंवा लार्जनेस, बिझनेसचा लार्जनेस, बिझनेसची कॉम्प्लेक्सिटी अँड सध्याचा जो काही बिझनेस असेल तो मॅनेजरच्या मालकीपासून वेगळे केले जाते. म्हणजेच काय सांगितले, ड्यू टू कॉम्प्लेक्सिटी अँड लार्जनेस प्रेझेंट बिझनेसेस मॅनेजमेंट इज सेपरेट फ्रॉम ओनरशिप. बघा, मालकीपासून किंवा ओनरशिपपासून काय केले जातात, सेपरेट केले जातात. जे बिझनेस लार्ज असतील किंवा जे बिझनेस प्रेझेंटमध्ये सेपरेट करायचे आहेत किंवा जे कॉम्प्लेक्स आहे, ज्यामध्ये गुंतागुंत आहे. ॲट प्रेझेंट इन मोस्ट ऑफ द concerned managers are professional men possessing education, knowledge, skill and ability required for carrying out the job of manager efficiently. काय सांगितलं जातं आहे तर सध्याच्या स्थितीमध्ये, करंट सिच्युएशनमध्ये काय सांगितलं जातं आहे, प्रेझेंट सिच्युएशनमध्ये बहुतेक काय आहे तर मोस्ट ऑफ कन्सर्न, बहुतेक चिंतांमध्ये व्यवस्थापक जे असतात, मॅनेजमेंट करणारे मॅनेजर्स जे असतात ते आपल्याला कसे दिसून येतात तर ते जेंट्स दिसून येतात. प्रोफेशनल्स आपल्याला मोस्टली कसे दिसतात तर मेल आपल्याला दिसून येतात, जेंट्स आपल्याला दिसून येतात, मेन्स आपल्याला दिसून येतात. मग प्रोसेसिंग एज्युकेशन असेल, ज्यांच्याकडे प्रोसेसिंग एज्युकेशन असेल, ज्याच्याकडे ते एज्युकेशन असेल, त्याकडे त्याचं नॉलेज असेल, स्किल असेल आणि ॲबिलिटी असेल, जी की त्या मॅनेजमेंटची जी काही कार्य असतील ती कार्य पार पाडण्याची त्याच्याकडे ॲबिलिटी असेल, त्याचबरोबर ती कार्य पार पाडण्याची त्याची इफिशियंटली असेल. ओके, सो जी काही कार्य पार पाडायची आहेत मॅनेजमेंटची, त्यासाठी त्याच्याकडे त्याचं नॉलेज असलं पाहिजे, त्याचं एज्युकेशन ते असलं पाहिजे, त्याच्याकडे ते स्किल असलं पाहिजे आणि जी काही मॅनेजमेंटची कार्य आहेत ती पार पाडण्याची त्याची क्षमता असली पाहिजे. दस नाउ डे मॅनेजमेंट इज ग्रोविंग ॲज अ डिस्टन्स डिसिप्लिन अँड अ प्रोफेशन. काय सांगितलं जातं मग सध्याच्या प्रेझेंट सिच्युएशनमध्ये अशा प्रकारे जर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे जर मॅनेजमेंट मिळत असतील, व्यवस्थापनासाठी एक वेगळी शिस्त तिथं लागत असेल, व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस तिथं आपला ग्रो होणार आहे. ओके, सो हे झालं आपलं
नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स टायटल आहे मॅनेजर आर नॉट नेसेसरीली ओनर्स. देन 6 नंबर कॅरेक्टरिस्टिक्स टायटल इज मॅनेजमेंट अ सिस्टम ऑफ ऑथॉरिटी. मॅनेजमेंट इज अ सिस्टम ऑफ ऑथॉरिटी. जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघत आहोत ते सर्व कॅरेक्टरिस्टिक्स अतिशय महत्त्वाचे आहेत मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये. मग सांगितलं काय जाते आता तर मॅनेजमेंट अ सिस्टम ऑथॉरिटी. यामध्ये मॅनेजमेंट काय आहे तर ही एक सिस्टम ऑथॉरिटी आहे ज्यामध्ये ऑथॉरिटी इज अ पॉवर ऑफ मेक अ ऑदर ॲक्ट इन अ प्री डिटरमाइंड मॅनर. ओके, एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डॅश डॅश इज द पॉवर ऑफ टू मेक ऑदर्स ॲक्ट इन अ प्री डिटरमाइंड मॅनर. मग सांगितलं काय जातं तर व्यवस्थापन काय आहे, एक ऑथॉरिटी आहे. ऑथॉरिटी ही इतरांना जी काही ऑर्डर्स जे असतील त्यांना काय केलं जातं, जे काही प्री प्लॅन केलेलं आहे त्या पद्धतीने कार्य करण्याची काय देत असते, एनर्जी देत असते. म्हणजेच काय सांगितलं जाते तर ऑथॉरिटी ज्या वेळेला येते त्यावेळेला काय होतं, अगोदर जे काही आपण प्री प्लॅन केलेले ऑब्जेक्टिव्ज असतील किंवा जे काही कार्य करायचे असतील प्री प्लॅन केलेले ते आपण करण्यासाठी आपल्याला एनर्जी येते, पॉवर तिथं येत असते प्राधिकरणामुळे, ॲथॉरिटीमुळे. देन अनलेस अ मॅनेजर इज delegated power of authority to direct a man to perform work assigned to them, a manager will not be able to get the work done from the people. Authority to exact work from others is implied in the very concept of management. काय सांगितलं जातं आहे तर जोपर्यंत एखाद्या मॅनेजरला किंवा मॅनेजमेंटला एखादा मेल म्हणजेच जेंट्स मेन नेमून दिलेले काम करण्यास निर्देशित करण्याची शक्ती किंवा अधिकार तिथे सोपवले जात नाहीत. बघा, एखाद्या व्यक्तीला जर जे काही कार्य करायचं त्याची जर अथॉरिटी त्याला दिली नाही तोपर्यंत तो काय करत नाही, त्या एनर्जीनं काम करत नाही. आणि तोपर्यंत तो व्यवस्थापक असेल, तो मॅनेजर असेल, लोकांकडून काम करून घेणार आहे का तर तो लोकांकडून सुद्धा काम करून घेणार नाही. आणि इतरांकडून काम काढण्याचा अधिकार जो असणार आहे त्याचा तो तिथं अधिकार नसणार आहे. ओके, सो मॅनेजमेंट इज अ सिस्टम ऑथॉरिटी. ज्या वेळेला एखाद्याची नेमणूक केली जाते त्यावेळेला त्याला ती अथॉरिटी दिली पाहिजे की तू त्या इतरांकडून काम करून घे. हे अतिशय महत्त्वाचं आहे मॅनेजमेंटमध्ये की त्या ओनरनं सांगणं की बाबा तुझ्याकडे या डिपार्टमेंटचं काम आहे आणि तू ते काम करून घ्यायचं आहे त्या लोकांकडून. ओके, सो हा झाला आपला 6 नंबर कॅरेक्टरिस्टिक्स. द 7 नंबर कॅरेक्टरिस्टिक्स टायटल इज मॅनेजमेंट इज अ सोशल सायन्स. मग मॅनेजमेंट इज अ सोशल सायन्स यामध्ये काय सांगितलं आहे तर व्यवस्थापन काय आहे, एक सामाजिक सायन्स सांगितलं आहे. तर त्यामध्ये मॅनेजमेंट इज अ नॉट अ प्युअर सायन्स, इट इज अ सोशल सायन्स. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं डॅश डॅश इट इज अ नॉट अ प्युअर सायन्स, इट इज अ सोशल सायन्स. आन्सर असेल तुमचं मॅनेजमेंट. ओके, आन्सर असेल मॅनेजमेंट. इट हॅज अच्युम्ड प्रोफेशनल कॅरेक्टर्स. दॅट्स why managerial effectiveness requires the use of certain knowledge and knowledge, skill and practices. There are certain fundamental concept, theories, tools and techniques. Okay, concept, theories, tools and techniques like any other social science in management. Therefore it is called as social science. मग काय सांगितलं जातं, मॅनेजमेंटला सोशल सायन्स असं का म्हटलं जातं, मॅनेजमेंटला एक सामाजिक विज्ञान आहे असं का म्हटलं जातं. तर मॅनेजमेंट काय आहे तर मॅनेजमेंट इट इज अ नॉट प्युअर सायन्स. मॅनेजमेंट प्युअर सायन्स आहे का तर मॅनेजमेंट हे प्युअर सायन्स नाही. हे कसं आहे, हे एक सोशल सायन्स आहे जे की इट हॅज अज्युम्ड प्रोफेशनल कॅरेक्टर्स, ज्यामध्ये एक प्रोफेशनल बिझनेसमन या पद्धतीने वेगवेगळे कॅरेक्टर असतात. अँड दॅट्स वाय म्हणूनच मॅनेजरियल इफेक्टिव्हनेस रिक्वायर द यूज ऑफ सर्टन नॉलेज, स्किल अँड प्रॅक्टिसेस. मॅनेजमेंट हे इफेक्टिव्ह होण्यासाठी एक डिफरंट टाईप्सचं तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे, स्किल असलं पाहिजे आणि त्याचबरोबर तुमची तिथं महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमची प्रॅक्टिस. तुमच्याकडे नॉलेज आणि स्किल असून उपयोग आहे का तर नाही, त्यासाठी तुमची प्रॅक्टिस तेवढी महत्त्वाची आहे. सपोज आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तो आपला विषय कुठला आहे, प्रिन्सिपल्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. आपला हा सब्जेक्ट आहे प्रिन्सिपल्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. तर
त्यामध्ये तुम्ही बिझनेस मॅनेजमेंटच्या नोट्स ह्या एकदा वाचल्या, एकदा रीड केल्या, दोनदा रीड केल्या तर चालेल का? तर नाही. त्यामधील कोणकोणते पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते नोट डाऊन करून त्याची प्रॅक्टिस करणं तुमची महत्त्वाची आहे. त्यावेळेला तुम्हाला एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क्स इथं पडू शकतात. सो जो कोणता मॅनेजर असेल त्याच्याकडे स्किल आणि त्याच्याकडे नॉलेज असून चालणार आहे का? तर त्याच्याकडे त्याची प्रॅक्टिससुद्धा असली पाहिजे. तेवढ्या प्रमाणामध्ये त्याची प्रॅक्टिससुद्धा तिथं असली पाहिजे. ओके. अँड देअर आर सर्टन फंडामेंटल कन्सेप्ट, थेरीज, टूल्स अँड टेक्निक्स. ओके. मग काय सांगितलं जातं त्या मॅनेजमेंटमध्ये काही सोशल सायन्सनुसार काही बेसिक कन्सेप्ट असतात. त्यामध्ये बेसिक कन्सेप्ट असतात मॅनेजमेंटच्या, त्यानंतर काही मॅनेजमेंटच्या थेरीज असतील, त्यानंतर त्याचे टूल्स असतील, त्यानंतर काही त्याचे टेक्निक्स असतील. लाईक एनी अदर सोशल सायन्स इन मॅनेजमेंट देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज सोशल सायन्स. आणि म्हणूनच काय म्हटलं जातं तर त्याला सोशल सायन्स असं म्हटलं जातं, कारण त्यामध्ये फंडामेंटल काही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, थेरी आहेत, टूल्स आहेत, टेक्निक्स आहेत, ते यूज केले जातात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये स्किल आणि नॉलेज असून चालेल का त्या मॅनेजरला? तर नाही, त्याच्यामध्ये त्याची प्रॅक्टिससुद्धा असली पाहिजे. त्याचबरोबर याच्यामध्ये काही बिझनेससाठी असणारे मेन काय कॅरेक्टरिस्ट हे काम करत असतात. ओके. सो हा झाला आपला पॉईंट. मॅनेजमेंट इज अ सोशल सायन्स. मॅनेजमेंट इज अ सोशल science. So these are 7 numbers of characteristics. Okay, in today's lecture we have studied, and these are second 7 number characteristics. So आजच्या लेक्चर्समध्ये आपण फर्स्ट 7 कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट 7 कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करणार आहोत. ओके. इफ यू हॅव डोंट अंडरस्टँड एनी पॉईंट्स, एनी कंटेंट्स, सो इफ यू हॅव एनी क्वेरी or any problems, ask me in comment section, and it is a compulsory to write your full name in comment section. Everyone wants to write their full name in comment section for your presenting. Okay, thank you.